हॅलो, कसे आहात सर्वजण. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आता आपण चाललेलो आहे कुठेतरी म्हणजे आता आमच्या स्वयंला सुट्टी लागलेली आहे आणि आम्ही चाललेलो आहे माझ्या माहेरी. मी आणि स्वयं दोघेही रेडी होऊन तयार होऊन चाललेलो आहे आणि निसर्गाचा आस्वाद घेत लोणावळा खंडाळा घाट पार करत आम्ही चाललेलो आहे माझ्या माहेरी. पहिल्यांदा आम्ही जाणार आहे पुण्याला काही दिवस राहणार आहे, कारण स्वयंला तिकडे काही गोष्टी कॉलेजेस बघायच्या आहेत, अकॅडमी बघायच्या. तिथे आम्ही पोचलो, नंतर जेवण केलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. आम्ही बघायला गेलो तिकडे काय काय आहे ते, आणि आम्हाला महेशने बऱ्याच अकॅडमीज दाखवल्या. आणि त्यानंतर आम्ही पुन्हा परतीचा प्रवास सुरू केला. शीतलने कॉलेजेस पण काही दाखवले, सर्व प्रकारचे कॉलेजेस होते तिकडे. खरंच पुणे जे आहे ते माहेरघर आहे, म्हणजे याचं शिक्षणाचं माहेरघर आहे असं म्हणतात. मी तिकडे काही व्हिडिओज बनवले होते, ते मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत. खूप छान छान व्हिडिओज आम्ही तिकडे बनवले होते. आणि मला तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे फोटोग्राफीची किती मला आवड आहे, फोटो काढायची. मी काही स्वयंचे फोटो काढले. यामध्ये मी शीतलचा फोटो नाही काढू शकले. त्यानंतर हा दुपारचा एक व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. दुपारी स्वयं आणि अद्विक, तबला आणि अद्विकचं जे हे होतं म्युझिकचं, ते दोघं ट्राय करत होते अशा प्रकारे. त्यानंतर संध्याकाळचा एक बालेवाडीमध्ये आम्ही गेलो. तिथला अकॅडमी आहे खेळाची, आणि स्वयंला खेळ तर खूप आवडतात. तिथे क्रिकेट खेळा मुलांनी. अशा प्रकारे आम्ही तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर केलेला आहे. आणि मुलांना खरंच अभ्यासानंतर थोडंसं कुठेतरी चेंज द्यावं लागतं. हा बघा शिवाजी महाराजांचा पुतळा बालेवाडी स्टेडियममध्ये आहे. तिथे पण आम्ही फोटो काढले. खूप सुंदर आणि आकर्षक असा हा शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, मुलांना प्रेरणा देणारा. म्हणून मग तिथेही दोघांचे, अद्विक आणि स्वयंचे फोटो जे आहेत ते काढले. आणि त्यानंतर माझाही फोटो स्वयंने काढला. अशा प्रकारे आम्ही पुण्यामध्ये जो काही आमचा वेळ होता तो स्पेंड केला, आणि मुलांनाही बरं वाटलं. चला मग बाय.